The escape velocity from a spherical planet A is 10 km per second. The escape velocity from another planet B, whose density and radius are 10% of those planet A, is in मीटर पर सेकंड. सो प्रॉब्लेम काय आहे? प्लॅनेट बी ची एस्केप व्हेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. प्लॅनेट ए ची एस्केप व्हेलॉसिटी त्यांनी दिलेली आहे. तर गिवन डेटा मी जर बघितला, एस्केप व्हेलॉसिटी प्लॅनेट ए ची सांगितलेली आहे 10 किलोमीटर पर सेकंद. मी कन्व्हर्ट केलं त्याला मीटर पर सेकंद मध्ये 10,000 मीटर पर सेकंद. आणि प्लॅनेट बी साठी त्यांनी डेन्सिटी आणि रेडियस सांगितलेली आहे. आणि त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे? ती डेन्सिटी आणि रेडियस इट इज 10% ऑफ प्लॅनेट ए. त्यामुळे मी इथं डेन्सिटी लिहित असताना 10% इज नथिंग बट 0.1. सो 0.1 टाइम्स डेन्सिटी ऑफ प्लॅनेट ए आणि रेडियस सुद्धा 10% ऑफ प्लॅनेट ए इथे मेन्शन केलेलं आहे. आता एस्केप व्हेलॉसिटी आपण कशी कॅल्क्युलेट करतो? एस्केप व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटीचं काय रिलेशन आहे? सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू √2gm डिवायडेड बाय r. सो g ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m इज मास ऑफ द प्लॅनेट आणि r रेडियस ऑफ दॅट प्लॅनेट. बरोबर. आणि स्पेरिकल ज्यावेळी प्लॅनेट असतो तर स्पेरिकल प्लॅनेटसाठी चं उत्तर काय घेतो आपण? 4/3 पाय इंटू रो आर क्यूब. तर हे मास जे आहे हे मी इथं पुट करतो. इथं पुट केल्यानंतर मला काय भेटेल रिलेशन? हे मी सॉल्व्ह केलं सगळं. तर सॉल्व्ह केल्यानंतर ह्या रिलेशनवरून मला काय कळतं? व्हेलॉसिटी मधलं, रेडियस मधलं आणि डेन्सिटी मधलं जर मी रिलेशन फाइंड आउट करायचं म्हटलं, मला सरळ सरळ इथं दिसतं की व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर अँड व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ रो. तर व्हेलॉसिटी ही रेडियस ऑफ प्लॅनेटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि व्हेलॉसिटी, एस्केप व्हेलॉसिटी ही स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर इथं मला रिलेशन्स भेटली. आता या रिलेशनचा मी यूज करणार आणि एक मी एस्केप व्हेलॉसिटीचं काय लिहितो इथं? रेशो लिहितो. आणि तो रेशो घेतला मी, तर मी कसा लिहू शकतो तो? व्हीबी डिवायडेड बाय व्हीए इज इक्वल टू, आणि कशावरून लिहिले मी? या रिलेशनचा यूज करून लिहिलेला आहे. सो आरबी व्हीबी बाय व्हीए इज इक्वल टू आरबी बाय आर ए स्क्वेअर रूट रो बी बाय रो ए मी मेन्शन करू शकतो. आपल्याकडे ज्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण इथं सबस्टिट्यूट करू. व्हीबी बाय व्हीए इज इक्वल टू आरबी बाय आर ए. इथं आपल्याकडे आहे आरबी आणि आर एतलं रिलेशन आहे. ते किती आहे? आरबी बाय आर ए आपला किती आहे? 0.1 आहे. आणि रो बी बाय रो ए सुद्धा आपल्याकडे आहे. सो रो बी बाय रो ए आहे, हा सुद्धा मी इथं काय केला? पुट केला. आणि हे पुट करून मी आता सॉल्व्ह करेन. सो व्हीबी बाय व्हीए इज इक्वल टू 1/10 इंटू 1/√10 आपल्याकडं हे रिलेशन भेटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी ह्या रिलेशनवरून एस्केप व्हेलॉसिटी प्लॅनेट बी ची कॅल्क्युलेट करू शकतो. कारण एस्केप व्हेलॉसिटी प्लॅनेट ए ची आपल्याकडे आहे आणि ती किती आहे? 10,000 आहे. 10,000 आहे आपल्याकडं. सो व्हीबी मी कॅल्क्युलेट केला तर व्हीबी किती भेटेल मला? 100√10 मीटर पर सेकंद. सो व्हेलॉसिटी, एस्केप व्हेलॉसिटी प्लॅनेट बी ची मला पाहिजे होती, ती मी मिळवली आणि ती किती आहे? 100 इंटू 100√10 मीटर पर सेकंद एवढी आहे. सो ह्या बेसिकली प्रॉब्लेममध्ये एस्केप व्हेलॉसिटीचं रिलेशन तुम्हाला माहित पाहिजे आणि सिम्पली तुम्हाला व्हेलॉसिटी, रेडियस आणि डेन्सिटी याच्यातलं रिलेशन फॉर्म करता आलं पाहिजेत आणि रेशो फॉर्ममध्ये असं लिहिता आलं पाहिजेत. आणि गिव्हन डेटा आपण तिथं पुट करून फायनली जे आपल्याला आन्सर पाहिजे होतं ते अचीव्ह केलेलं आहे. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.